प्रिय मेष राशी, मकर राशीतील चंद्रामुळे तुमचा आत्मविश्वास थोडा डळमळीत होऊ शकतो. हे अज्ञात कारणांमुळे किंवा कधीकधी तुम्ही खूप मोठी स्वप्ने पाहता यामुळे असू शकते. जेव्हा तुमच्या आकांक्षा पूर्ण करणे अशक्य होते, तेव्हा तुम्हाला एक पाऊल मागे घ्यावे लागते. स्वप्ने आपल्या जीवनात महत्त्वाची आहेत, म्हणून ती सोडू नका. तुमच्या अपेक्षा वाजवी ठेवा आणि व्यावहारिक राहण्यासाठी तयार राहा. व्यवस्थापित करण्यायोग्य ध्येयांवर लक्ष केंद्रित करा आणि हळूहळू आणि स्थिरपणे प्रगती करा. जीवनात काहीही सहज मिळत नाही. तुमची ध्येये साध्य करण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. निळा रंग तुमच्यासाठी आजचा भाग्यवान रंग आहे. दुपारी 2 ते 5 या वेळेत तुमच्यासाठी शुभ मानले जाते. या वर्षी शनीचा प्रभाव शक्तिशाली असेल, त्यामुळे तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेल तुम्हाला सल्ला देते की तुम्ही निसर्गात वेळ घालवा, जे तुम्हाला अडचणींपासून वाचवू शकते. प्रिय वृषभ राशी, लवकरच चंद्र मकर राशीत प्रवेश करेल आणि तुम्ही उत्तम मनस्थितीत असाल. राग सोडून देण्यासाठी हा एक अद्भुत दिवस असल्याचे दिसते. तुम्हाला निराश आणि त्रास देणाऱ्या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवण्याचा विचार करा. आज शांत करणाऱ्या क्रियाकलापांसाठी काही अतिरिक्त वेळ द्या आणि महत्त्वाचे निर्णय घेताना तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेल शिफारस करते की दुपारी 12 ते दुपारी 2 या वेळेत तुमच्यासाठी शुभ आहे. राखाडी रंग आजच्या दिवसासाठी तुमचा भाग्यवान रंग आहे. या वर्षी राहूची ऊर्जा तुम्हाला वेढून टाकते, त्यामुळे भावनिक संतुलन आणि शांत सुसंवाद येऊ शकतो. उपाया आरामदायी विश्रांती घ्या. प्रिय मिथुन राशी, मकर राशीत चंद्र असल्याने तुमचा दिवस संमिश्र असेल. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या निकालाची किंवा विद्यापीठाच्या अर्जाची बातमी ऐकण्याची वाट पाहिली आहे, त्यांना काही सुखद बातमीची अपेक्षा असू शकते. आनंदाची बातमी तुमच्या कुटुंबासोबत शेअर करा आणि नंतर पार्टी द्या. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलनुसार कोणत्याही कायदेशीर प्रकरणांपासून दूर राहा, कारण निकाल तुमच्या बाजूने लागणार नाही. सकाळी 10 ते सकाळी 11:40 पर्यंतचा वेळ तुमच्यासाठी शुभ आहे. आजसाठी नारंगी रंग तुमचा भाग्यवान रंग असेल. या वर्षी गुरुग्रहामुळे विस्तार होत असल्याने तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेल तुम्हाला समृद्धी आकर्षित करण्यासाठी काही उपाय सुचवते. उपाया स्पष्टतेसाठी ध्यान करा. प्रिय कर्क राशी, आज चंद्र मकर राशीत असल्याने तुमच्या आत्मविश्वासात वाढ झालेली दिसेल आणि हे सर्व चंद्राच्या मकर राशीतील स्थितीमुळे आहे. तुम्ही निश्चितपणे याचा फायदा घ्यावा. तुमच्या आनंदी वृत्तीने आणि आत्मविश्वासाने तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांना निश्चितपणे प्रभावित कराल. आज तुम्ही ज्याला भेटाल तो तुमच्यावर इतका प्रसन्न होऊ शकतो की तुम्हाला अशी संधी देईल जी तुम्ही नाकारू शकत नाही. तपकिरी तुमच्यासाठी भाग्यवान रंग आहे. संध्याकाळी 5 ते संध्याकाळी 7 या वेळेत तुमच्यासाठी भाग्यवान राहील. यावर्षी गुरु तुमच्या ऊर्जेचा विस्तार करत आहे. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या मते एखादी वस्तू परिधान केल्याने तुमच्या अंतर्ज्ञानाला मार्गदर्शन मिळू शकते आणि एखादी वस्तू भावनिक जडत्व बरे करू शकते. उपाय: जुन्या मित्रांना भेटा. प्रिय सिंह राशी, मकर राशीतील चंद्राच्या स्थितीमुळे तुम्ही अस्वस्थ आणि चिडचिडे असाल. आज तुम्ही काहीही चुकीचे करणार नाही याची खात्री करा, कारण तुमच्या मुत्सद्दी क्षमतेची आज परीक्षा घेतली जाईल. जर तुमच्या जवळची व्यक्ती तुम्हाला त्रासदायक किंवा चिडवणाऱ्या पद्धतीने तुमच्या मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यांना जास्त कठोर न होता थांबायला सांगण्याची पद्धत तुम्हाला शोधावी लागेल. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की इतरांशी क्रूरपणे वागणे हा तुमचा संदेश पोहोचवण्याचा नेहमीच सर्वोत्तम मार्ग असतो. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलनुसार हिरवा रंग तुमचा भाग्यवान रंग आहे. दुपारी 3 ते दुपारी 4 या दरम्यानची वेळ तुमच्यासाठी शुभ आहे. या वर्षी राहूची छाया ऊर्जा मजबूत असू शकते. संरक्षण आणि स्पष्टतेसाठी तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेल उपाय म्हणून पुस्तक वाचण्याची शिफारस करते. प्रिय कन्या राशी, आज मकर राशीत चंद्र असल्यामुळे विशेषतः तुमच्या व्यावसायिक जीवनात तुम्हाला सुस्त आणि आळशी वाटेल. तुम्हाला तुमची सर्व प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी आणि अंतिम मुत्ती पाळण्यासाठी स्वतःला प्रेरित ठेवण्याचे मार्ग शोधावे लागतील. सर्वोत्तम परिणामांसाठी महत्त्वाच्या घटना आणि बैठका सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेत नियोजित कराव्यात. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलनुसार दिवसाच्या शेवटी तुमचा नीरस दिवस उजळण्यासाठी तुम्हाला काही चांगली बातमी मिळण्याची अपेक्षा आहे. कोणतीही नकारात्मक ऊर्जा दूर ठेवण्यासाठी आज जांभळा रंग टाळा. या वर्षाची शनीची ऊर्जा प्रगती मंद करू शकते.
तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेल तुम्हाला एक नवीन छंद आजमावण्याचा सल्ला देते. प्रिय तूळ राशी, मकर राशीतून चंद्राचे भ्रमण तुम्हाला गोंधळात टाकू शकते आणि तुम्हाला गोष्टी नकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची प्रवृत्ती असू शकते. यामुळे तुम्ही अस्वस्थ राहू शकता आणि छोट्या छोट्या गोष्टींवर चिडू शकता. यावेळी सावध राहा, कारण तुम्ही जे बोलता त्यासाठी तुम्ही अधिक जबाबदार असाल. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना सावधगिरी बाळगा. तारासितारा पंडित ज्योतिष चॅनेल खोल श्वास घेण्याचा आणि आराम करण्याचा सल्ला देते. फक्त लक्षात ठेवा की हा केवळ एक टप्पा आहे जो लवकरच निघून जाईल. दुपारी 12 ते 2 वाजून 15 मिनिटांपर्यंतचा वेळ तुमच्यासाठी शुभ आहे. आजसाठी तुमचा भाग्यवान रंग लॅव्हेंडर आहे. 2026 मध्ये शनीची तीव्र ऊर्जा स्थिर करा. उपाय: नियमित व्यायाम करा. प्रिय वृश्चिक राशी, मकर राशीतील चंद्रामुळे तुम्हाला गोंधळल्यासारखे वाटू शकते आणि कोणती दिशा घ्यावी याबद्दल अनिश्चितता येऊ शकते. तुम्ही ठाम राहावे आणि इतरांच्या मतांनी प्रभावित होऊ नये. तुम्ही एक मजबूत आणि स्वतंत्र व्यक्ती आहात, पण तुम्हाला इतरांनी तुमच्यासाठी निर्णय घ्यावेत असे वाटते. तुमच्या स्वतःच्या मताकडे का लक्ष देत नाही? जे लोक तुमच्या हिताची काळजी घेत नाहीत त्यांच्यापासून सावध राहा. निर्णय घेताना तुमची अंतर्ज्ञान आणि अंतर्पण तुमचा सर्वात चांगला मित्र बनू द्या, असे तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेल सांगते. दुपारी 1:30 आणि दुपारी 3 वाजताचा वेळ तुमच्यासाठी शुभ मानला जातो आणि हिरवा रंग आज तुमच्यासाठी भाग्यवान आहे. या वर्षी शंच्या कठीण धड्यांखाली भावनिक स्पष्टतेला प्रोत्साहन मिळू शकते. उपाय: शांत संगीत ऐका. तुमच्या खर्चाबाबत कोणतेही घाईचे निर्णय घेऊ नका. त्यानुसार तुमच्या आर्थिक नियोजनाचे बजेट करा. तुमच्या जीवनाच्या इतर क्षेत्रांमध्ये सावध राहा, कारण आज अनपेक्षित समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. मकर राशीतील चंद्र तुम्हाला थोडे गोंधळलेले आणि निराश करू शकतो. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेल धनु राशीला या ग्रह संक्रमणामुळे होणारे संभाव्य आर्थिक नुकसान आणि विलंबाबद्दल जागरूक राहण्याचा सल्ला देते. आज कठोर परिश्रम करा आणि चांगल्या उद्याच्या आशेने दिवसभर पुढे सरका. गडद राखाडी रंग परिधान करणे भाग्यवान ठरेल. कोणतेही महत्त्वाचे काम दुपारी 3 वाजल्यापासून ते दुपारी 4:30 नियोजित केले पाहिजे, जेणेकरून अपेक्षित परिणाम मिळतील. या वर्षी गुरु ग्रह नशीब वाढवत असल्याने नवीन संधी आकर्षित करण्यासाठी तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेल तुम्हाला कृतज्ञतेचा सराव करण्याचा सल्ला देते. प्रिय मकर राशी, आज चंद्र मकर राशीत असल्याने तुम्ही तुमच्या संवाद कौशल्यावर लक्ष केंद्रित कराल आणि तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींमध्ये गुंतून राहाल. मकर राशी, मकर राशीतील चंद्रामुळे तुम्हाला तुमच्या जुन्या दिनचर्येला नवीन ऊर्जा देण्याची इच्छा होईल. तुम्ही बऱ्याच काळापासून जे काही करू इच्छित होता ते शेवटी का करत नाही? आता चौकटीबाहेर विचार करण्याची आणि कोणीही तुमच्याकडून अपेक्षा करत नसलेल्या गोष्टी करण्याची वेळ आली आहे. तुमच्यासाठी, तुमच्या मित्रांसाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी चांगल्या हास्याच्या आड काहीही येऊ देऊ नका. दुपारी 4 ते 5 या वेळेत तुमचा दिवस सर्वात भाग्यवान असेल. आजसाठी तुमचा भाग्यवान रंग लाल आहे. या वर्षी राहूच्या अनपेक्षित प्रवाहामुळे तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेल तुम्हाला स्वतःला स्थिर ठेवण्याचा आणि तणावपूर्ण संभाषणे टाळण्याचा सल्ला देते. प्रिय कुंभ राशी, चंद्र मकर राशीत असल्याने तुमच्यापैकी काहीजण विविध कारणांमुळे तणावग्रस्त आणि थकून गेलेले आहात. आज आराम करा आणि कोणत्याही परिस्थितीत वाद टाळा. मन शांत ठेवण्यासाठी वादांबद्दल विचार न करण्याचा प्रयत्न करा. स्वतःसोबत काही वेळ घालवा आणि मनाची ही नवीन शांती तुम्हाला आराम देईल. लॅव्हेंडर रंग परिधान करणे सौभाग्य आणते असे म्हटले जाते. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलनुसार दुपारी 3 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंतचा वेळ तुमच्यासाठी भाग्यवान आहे. या वर्षी तुमच्या कुंडलीत शनी बलवान असल्याने संतुलन राखण्यासाठी काही विशेष रत्न किंवा क्रिस्टल ठेवा. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेल तुम्हाला कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा सल्ला देते. प्रिय मीन राशी, आज चंद्र मकर राशीत आहे. आज मजा आणि विश्रांतीसाठी चांगला दिवस आहे. खूप दिवसांनी आज गोष्टी तुमच्यासाठी सोप्या असू शकतात. सामाजिक कार्यात भाग घेतल्याने तुम्हाला आनंद आणि संतोष मिळू शकतो. तुमच्या आयुष्यात नुकत्याच झालेल्या बदलांचे कौतुक करण्याची संधीही यामुळे मिळू शकते. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलनुसार तुम्हाला या वेळेचा उपयोग तुमचे मन स्वच्छ करण्यासाठी आणि भविष्यासाठी योजना बनवण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी करायला हवा. याव्यतिरिक्त नवीन बौद्धिक आवडीनिवडी शोधण्यास अजिबात संकोच करू नका. त्यामुळे
तुम्हाला स्वारस्य असलेल्या अनेक गोष्टींचा विचार करा आणि नंतर त्या आवडीनिवडी पूर्ण करण्यासाठी वेळ काढा. शनीच्या मजबूत प्रभावामुळे लक्ष आणि संतुलन वाढवता येते. उपाय एक आरोग्यदायी जेवण शिजवा.